आपल्या पोरांना मसन दाबायला आला खडी मोकर जाईल मोकर मुर काय करते काय नाही भांडे गिंड्यावरलं सारून घेतलं फाड्या उचलून टाकल्या तिकडे पलीकडे काय विचार करून राहिले तर विचारलं हे डोक्यात माझी वेगळी येऊन राहिली पाहिजे त्याला काय करते तुमचे विचार ना कामाला धंद्याचे विचार राहता किती दिवसाचं करून ठेवलंय आता बरं कधी आणायचं त्याला या बाई जेवढे पैसे होते ना हां तेवढे तर मटेरियल आणून टाकले मी तुम्हाला पहिलेच बोलले होते तुमचे जो पैसे कमी आहे तर घर पाडू नका तुम्ही घर पाडा आणि आता हे कामं तुम्हीच करायचे लवकर घरातलं हे पाण्या पावसाचं घरवर उभं कराय अगं कुठे राहायचं पाण्या पावसात अशीच्यात राहणार आहे का भरकन उडून जाईल ते आधी मला लय तक लागेल लय तक जावा या वरून जेव्हा कुलूप लागेल ना तेव्हा माझ्या जीवाला समाधानी वाटेल आणि माझ्या जीवाला कधी लागल मी तेच म्हणते तुम्हाला आबा आता मावळे नातेवाईक होती इकडे तिकडे ना ते सगळ्यांना प्रत्येकाला घरकुल आले त्यांचे कामं चालू आहे. प्रत्येकाकडे गेलो प्रत्येक वर हात करते मध्ये आम्हाला काही नाही उलटे आम्हाला मदत करा मग मी तुम्हाला तेच तर म्हणत होते घर पाडायच्या अगोदर आपले एवढे पैसे पुरणार नाही तू झक मार मान लोक सांगू काही 1 लाख रुपये कोणा कुतरी आण तुमचं डोकं ठिकाणावर आहे काय कोणा कुतरी 1 लाख रुपये आण बाय माणूस कुठून आणणार एवढा मोठा पैसा जाय तुझ्या नातेवाईकाकडे जाय तुझ्या गणुगाताकडे जाय तुझ्या मित्रमंडळाकडे जाय कोणाकडे जाय मला 1 लाख रुपये ना 8 दिवसात आणून द्यायचे आणि महिन्यामध्ये तुला घर कंप्लीट करून दाखीन मी ते पैसे फिरीन तू नको तो पैसे माझं 1 लाख रुपये असते तुमच्या कुठे पाया पडले असते म्हणलं असतं मी तुम्हाला घरवर उचला घर उचला म्हटलं असतं का बाई लक्ष्मी कुठे एवढा मोठा पैसा अरे आणणार लय आहे हो? तो लय गणुगात मोठे मस्त मोठं गणुगात आहे कधी दुखाला धाडत नाही कोणतं सणाला धाडत नाही पैसे मागाल भारी धाडता मा गणगोताकडे तुम्ही मग आता मी नाही मागणार कोणत्या गणगोताला पैसे याला काढायला पैसे नाही मग ते गणुगात काला चाटायला का हा कोणा काही माग दुसऱ्या का तू तुझ्या मस्त ओळखी तुम्ही जास्त माहितीये का डोक्यात नका जाऊ का हो? आपल्या लग्नाला किती वर्ष झाले 17 वर्ष झाले लग्नाला हा मग. कधी मा भावाला करदुला बांधायला पाठवलं कधी राखीला गेले मी हा कोणत्या सणाला पाठवलं कधी पंचमीला गेले मी लग्न झाल्यापासून आणि आता पैसे मागायला जात मला घर बांधायचं तर पैसे घेऊन ये म्हणे दिवाळीला करगोटा बांधायला लावणार होतो तुझ्या भावाला ते काय झालं म्हणे तो अपेंडिक्स झालं दवाखान्यात वळला असतं का तो दवाखान्यात वळला असतं तो ते नखरे नका सांगू भेटेल पाठवलं का 10 रुपयाचं काही घेतलं खायला की जा हे खायला दिलंय मी आणि त्या भावाला पाहुणे गेलतो ना मी आलं का कधी तोंडात मी भेटे नव्हतो गेलो का एवढं सफरचंद त्याच्या पहिले का थोडी घेऊन आलो तुम्ही काळच घरी न फोपशादारी नाही तिकडे सफरचंद एवढे पडले होते तेवढे घर नव्हते आणले तुझ्या भावा सोडून दवाखान्यातून बस झालं नका डोकं बरं मी काय म्हणतो भाई कोणा टोकला बाई अरे लोक हसते ना आपल्याला चव जाईन आपली हे पहिले काय आलं पाहिजे या बाई आबरू नवऱ्याची आबरू बायकोनं जाकायची असते बायकोची आबरू नवऱ्यानं जाकायची राहते असं हा घर पाडायच्या अगोदर अंधारच सांगितलं होतं तुम्हाला एवढ्या मोठ्या पैशात या पैशात काहीच होणार नाही अगे तेव्हा आपल्याला एकच रूम बांधायची चला आता तू म्हणे एवढी जागा नाही होणार एवढी जागा नाही होणार उजेड रूम वाढवला मग माय काय चुके बरं आता ते डागडागिने ठेवून दिले त्याचं काय येणार आहे आता मोडून त्याचं वाढ नाही त्यापेक्षा ना कोणाला ते डोकलं जाय तू ऐक जरा मग ऐक बाई मला तर टेन्शन मध्येच टाक काय नको टेन्शन का नाही ऐकावं या माणसाचं तर राहा लागते उघड्यात तू पण ना पैशाचं मिळावं तुला कुठं मी? गुढी सांगतो पैसे जर नाही आणले तर मी तुला इकडे राहून सुद्धा द्या नाही घरामध्ये कोणा आण पर घर कंप्लीट झालं पाहिजे पुरं बाई आता मी पैसे कोणाकोणानु गणगोताकडे पैसे नाही मागू शकत अगं जाय ना तू नको ना मला तोंड दाखव तसं पैसे आणून मला तोंड दाखव मला पहिले काम चालू करू दे पाणी पावतं पाणी जवळ आता पुढच्या महिन्यामध्ये पाणी सांगितलं आहे कोणाला मागू मी पैसे काय डोकं चालू हिट्या नको विचार करू कोणा का बाय मी काय म्हणतो कुठं तरी खडा टाकल्याशिवाय नाही समजत कोणाला तरी शब्द टाकावं लागेल तेव्हा ते झेलतीन हां लवकर जाईन लवकर ये मी लगेच गावड्याला फोन करतो पैसे आले का लगेच उद्या लगेच काम चालू करू देऊ असं कोणी वाटच पाहत बसलं मी पैशाला येईन अरे घेऊन आपल्या जाय. कुठं पैसे बुडवायचे वय लाईट गेली वाटतं यायला मोटर चालू करायची होती मला डोंगळे भरून घ्यावा पण लाईट आहे काय अशी करते काय माहिती बाबूराव भाऊ काय काय बरे आहे का हां बरे बरे लेस निवांत बसले हा ये लाईट गेली मोटर चालू करायची होती ना हा मग थोडं उन्हाचं बसतं सावलीला हा लयच ऊन तर पुरा बस काय माहिती काय तब्येत किबेत लयच अशी डाऊन वाट राहिली नाही नाही काय नाही उलट सुधारलोय सुधारले हा पैसे नाही राहिले काय आपल्याला पैसा पाणी भरपूर आहे उत्पन्न चांगले आहे आपल्याला पिका पाण्याचे पैसे झाले मस्त की त्यामुळे 6 लाख रुपये झाले असं हा चांगलंच गावतावारी पैसा आपल्याकडे हो ना हा बरं तो मग काय चाललंय काय नाही अहो चाललेच काम तो नवऱ्याचं आमचं ते घराचं काम चालू आहे ना म्हणजे घर बांधा काढलं का
हा बांधायला काढलंय. अरे वा बरं काम केलं बरं का. कारण तुमचं ते घर पडायला झालं तर हो. नाही त्या का तुम्ही झोपत राहाल रात्रीचे बोकांडी पडला असं ते घर बरं झालं बा. बांधकाम चालू केलं तुम्ही. तेच ना आपण पैसाही बरोबर आहे तुमच्या तेव्हा काय आता काय अहो. घर कामाला आता स्लॅब टाकी जरा हो स्लॅब टाका टाका स्लॅब टाका. अहो घराचं काम तर होईलच, हा ते तर करूनच घ्यायचे आम्हाला. पण डबल एक अडचण आली पा. काय आता मायाची तब्येत लयच खराब आहे पा. म्हणजे लयच आईची तब्येत खराब आहे. म्हणजे आई आई दवाखान्यात. आई दवाखान्यात हो. असं तर एक काम करा पा तुम्ही, हा मला 50,000ची मदत करा. आता मी तुम्हाला म्हणलं बी नसतं पैशाचं, हा पण नेमकं आता तुम्हाला तर माहिती मी घराचं काम बांधकाम काढले मी. हा ते बरोबर हो आता घराचं बांधकाम तुम्हाला माहिती आहे, काढल्यावर किती पैसा लागतो हो तुम्हाला 10-12 लाख रुपये लागत. तुम्ही ते घर बांधलं का? घर म्हणतं बांधून पाय वेर म्हणते खंदून पाय लग्न म्हणतं करून पाय. मग तुम्हाला माहिती आहे घराला किती पैसा लागते. हो ना मग आणि आता घराच्या कामात गुतल्या म्हटलं रेवा बी कुठून निलो. नाही 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 दुखा सुखाचे बी तर कामं करणंच आहेत आपल्याला. हा बरोबर आहे बरोबर. रक्त मासाचे आहेत ना माणसं आपले. हा नाही मग आता आई गेल्यावर डबल येतात का? आईनं जेलमध्ये म्हणलं आईच्या दुःख सुखा दुःखाला गेलं पाहिजे तिला पैसा खर्च केला पाहिजे त्यांना बरोबर आहे. मग तो काय मत आहे मला 50,000 रुपये द्या पा तुम्ही. काय नाही 5-6 महिन्यासाठीच द्या. पण हे देऊन बघ टाकल मी तुम्हाला. काय म्हणतो कमळाबाई हा पैसे देतो हा. पण तो नवरा देईल का पैसे परत. मानवऱ्याचं कशाला मी पैसे घेते तुम्ही गॅरंटी देते कारण ना हे बघ, पैसे मला द्यायची? ना तो नवऱ्याची गॅरंटी नाही भाऊ. ते प्यायला वय ना काही बोलत ते. नाही हा नाही, त्याच्या भरशावर तुम्ही पैसे देऊच नका ना. मी पैसे घेऊन राहिले ना तर मी पण तू का देशील सांग का देशील फेडशील तू पैसे. मला 5-6 महिन्याची मुदत द्या पण तुम्ही. 5-6 महिने झाले पण मग आता कसे देऊ तुला कसे देऊ सांग ना. कॅश नको मला, हा? फोन पेच पाहिजे. नाही नाही फोन पेच देतो हा हा. पण मग आता या पैशाच्या मोबदल्यात काय काय म्हणजे यायचं चहा घ्या प्यायचा. कुठं घरी तुमच्या हो. पण तो नवरा मानवऱ्याचं काय घरी असल्यावर हे बाबू, मानवरा जर घरी असला की तुम्ही घरी नका जाऊ. का बरं नाही नाही, तुम्हाला माहिती किती आडम टप्पू आहे. होते मग आम्ही एवढे पैसे मी पैसे देईल राहते मग माझे पैसे मागायचे नाही नंतर. पैसे तसं व्यवहार नका म्हणजे बोलू नका. आणि पैसे तुमचा आणि माझ्या व्यवहारात मला माहिती आहे मला कसे पैसे फेडायचे आहेत. तर तुमचा विश्वास आहे ना आणि तू कशा बरं फेडशील का तू. हा मी फेडीन ना पैसे. मी व्यवहार केलाय ना तर मी व्यवहार नील पण करेन. तो नवऱ्याला जर माहीत झालं मग काय करायचं. हा तो नवऱ्याला जर माहीत झालं हा बाबराव का आला येतोय मग. मानवऱ्याला काय माहित होणार आहे. आता गावची माणसं माहिती नाही का तुम्हाला येतात नाही ते जातात. आहे पण आता मागायचं राहत माहिती काय मी 2 दिवसाला येत जाईल. एवढं कशाला येतात तुम्ही. हा मग बरं आलेत काय काय अडचण नाही. चहा पाणी पिऊन जा. तर मला 2 दिवसाच्या पुढे म्हणलं का कठीणच होतं लई. हा हा ठीक आहे येऊ शकता हा? हा हा. मग 50,000 लागत तुला. हो 50,000 रुपये. बरं ते फोन पे नंबर दे चालेल चाल हा. सांग पाहू मी टाकते नंबर. नाही सांग नंबर सांग. मी टाकते नंबर. बरं टाक तो आता डबल एखादा आकडा हा, बरोबर. गुगल जातील पैसे टाक, कुठे टाक, बी. टाक. पैशाचा व्यवहार आहे. हो बरोबर. मोबाईल त्यालाच भारी घेतला हो. हा आता घेतला ना 50,000चा. लयच मॉडेलच भारी हो. हो हो पैसा झाले आपल्या काय दम निघतो. हा. हा 50 करू ना. हो 50 करा. हे बघ, झाले का पाय आले का पाय तुला आला मेसेज. हो हो आला. आले 50,000. हो आले आले. बरं हे बघ हा. आता हे 50,000 देतो हा. मग कधी येऊ तो सांग कधी बी येऊ शकता तुम्ही. खरंच. हा या कधी बी या. येतो येतो हो चाल. येऊ का मग. हा ये हो, हो बरं झालं बघ 50,000 दिले. आता हिनं मला काही टेन्शन ठेवलं नाही. कधी या म्हणा फेडून देणार ती काय नाही आपण घ्यायची असंच फेडून आता काय हं? कारण तिचं नवरा आई बी एवढं त्याला तर काय करा रे. चला लाईट आली का पाहता मोटर चालू करू. नुसतं सुनाट वाटायला आज डोक्यात तटत करता काय झालं काय माहिती. समा भाऊ लयच आरामशीर बसले भाऊजी. का वहिनी बसा ना येईल का बसा तुम्हाला. पाहते वो प्रयत्न करू. हा एवढं लांब कार बसले मग जवळ येऊ का. जवळ बसा हा म्हणजे जमला. मला थोडं ऐकायला कमी आहे ना. ऐकायला नाही तर हा ऐकायला थोडं कमी यायला लागलं आता. काय चाललं बाकी. मस्त मजेत आहे वहिनी. मजेत आहे ना. हा तुमचं काय चाललं. आमचं काय नाही भाऊ चाललंय घराचं काम. हा काय आलं जोरदार काय मग तुमचं आलं. पाहिलं ना तुम्ही. हो पाहिलं पाय बेत झालं होतं कम्प्लीट. हो पाया घ्या झाला. आता काय वरती चढवायचं बस. हा का हम्म. बरं बरं. काय चाललं बाकी. बाकी काही नाही आता चालेल शेतीची कामं बाकी काय नाही. लय भारी दिसून राहिले बघ तुम्ही. हा बरं वहिनी पहिल्यापेक्षा पिळे धमक पडले बघ. हा ना पण वहिनी काय म्हणा तुम्ही ना तुमचा स्वभाव असला आवडतो मला. हो ना. हो तुम्ही असं बोलल्या का मला लय भारी वाटतं. हो ना? मला नाही, कोणीच खरंच म्हणत नाही तुम्ही दिसायला असं. smart. मला असं कोणीच म्हणत नाही वहिनी. हा हा लय भारी दिसता. हा ना. हम्म. आणि तो बाकी काय म्हणता मग शिरपतराव काय. तुमचा स्वभाव बी चांगला आहे हो, म्हणून तर मी आले नव्हते हक्कात तुमच्याकडे. हो 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 नाही तर तुमचा स्वभाव जर असं खवट असतात मी तुमच्याकडे आले असते का? हा ते आहे म्हण तुम्ही येते गप्पा मारते मला येते.
बरं ऐका ना हं. एक काम करा ना हां 50,000 रुपये द्या ना मला 50,000 रुपये का वहिनी काय गरज पडली एवढी अहो ते घराचं काम आहे ना थोडं बाकी राहिलंय हा का मग बरं होऊन जाईल जरा म्हणलं दर्शक राहिलं ते 50,000 होईल असं. बरं, करता का माझी- मदत माझी बायको डिलिव्हरीला जायले हा 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 मग तुमची बायको डिलिव्हरीच्या वेळेस करेन ना मी थोडीफार मदत करशाल का हा. हा मग त्यासाठी ठेवले पैसे काय ते 1.5 लाख रुपये पडेल हा 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 पण काय सांगू शिजर बिजर झालं खर्च कमी जास्त झाला रक्त विक्त टाकायची वेळ आली मग हो त्याच्यामुळे पैसे ठेवावं लागत आहे ना हो बरोबर आहे बरोबर आहे. लय संसारिक आहे पण ना तुम्ही हा लय संसारिक आहे. मला हास्यभावला आवडतो हा तुमचा ना. खरंच हो नाही मग ते कसं आहे, लक्ष द्यावंच लागतं ना बरं कसं आहे, माझी बायकोला चिकट हा. 1 रुपया खर्च करत नाही तिनं शिकवलं मला चिकटी हा ना नाही तर मीला उजळ मानके होतो तुमचं पट्ट का हा मग वा पट्ट ना पडतं पण जाऊ तुमचा सवाल आहे आवडतं मला हा ना? नाही मला पण पण तुमचं या बा सवाल आवडतं. तुम्ही कसे माझ्या हक्काने आल्या हा. तसे मी बी तुमच्याकडे हक्काने येत जाईल अहो कधी पण येऊ शकता तुम्ही हा ना? मग कधी हा. पण येऊ शकता तुम्ही मला लागतच काय तुम्ही चहा पाणी केलं थोडं नाश्ता पाणी दिलं झालं अहो, त्याला काय तुम्ही- लागत हा येत जा तुम्हाला हा. जसंही मन झालं ना तुमच्या घरी येत जा हा? शिरपतरावचा स्वभाव नाही आवडतो आपल्याला मग आता काय करता हो, चाललंय गाड्या कसं लय बोलत? तुमचं काय मिसमॅच जोडा झाला मिसमॅच खरं तुमचं तुम्हाला जोडाले नवरा भारी मना- आहे. हं? तुमचं जोडाले हा भारी तुम्हाला खरं नवरा मना लायक नाही भेटला तुम्हाला माझ्यासारखं भेटला आता तर. आहे. जाऊ द्या आता हो आहे ना तुम्ही सोबत मग कशाला टेन्शन घ्यायचं मग काय फक्त 50 नव्हे नाही हो फक्त 50 घ्या घ्या काय टेन्शन नका हे बा तुम्ही फोन आल्या ना हं? हा तुमचा तोच नंबर चालू आहे, तुम्ही मला दिलात बा हो एकदा हो तेच तेच खरं मी आहे ना कोणाला उघडत नाही मग तुम्हाला पाहिले हो ना हा ना? मग एकदम मन मोकळं होऊन जातं माझं पण तुम्हाला सांगू का मी अडचणीत असले ना तर मला बी असं वाटतं हो, की तुम्हाला लगेच फोन करावा हा नाही ना? मग तुमच्याकडे यावं असं त्याला मन याला मोकळं होऊन याला जातं. वहिनी याला जिवाळा म्हणते माहिती का याला जिवाळा म्हणते पण मी कधी येत जाईल बरं का आता हो यायचा कधी यायचा हा आता मी तुमच्या उपकार केले तुम्ही माझे थोडेफार उपकार करा काय उपकाराची भाषा बोलता म्हणजे असं मदत मदत हा या एकमेकांना या मदत. हा. आले का पैसे हा आले आले बा हा काय टेन्शन नका घेऊ वहिनी द्या तुम्ही डिलिव्हरीला अजून तरी 2-3 महिने लागतील हा हा द्या मग हा हो ठीक आहे चालेल येऊ का मग हा घ्या तुमचं काम करून घ्या हो. काय असेल ते ये जा मग घरी हा? हो हो येतो हा, मी थोड्या आणि येतो वहिनी लगेच यायचं हा मला. ठीक आहे चालेल हा येतो मग भेटून जातो हा हो हो हा चालेल बरं झालं बा यायला आता हक्काला वहिनीकडे जा जाईल ना हक्कानं चहा पाणी मागून घेत जाईल आता पाहतो बरं थोड्या वेळानं जातो एवढं लवकर काही नाही मारतो मी चक्कर थोड्या वेळानं. ते काय बाबरा काय काय चाललं ते शिरपतराव का चाललं तू पण हा झालं ना काम मावाला तुझं झालं काम हा माझं बी झालं ना माझी बायको डिलिव्हरीला जायला माहिती का म्हणजे? पंचायत पडली ती. ते काय तोय दिले काय हा किती 50,000 देऊन टाकले मी 50 दिले हाय, मग तुम्ही देईल का हा चालेल मग आता ही बाई कोणाच काम करेल बा काय व्हायचं आता काय होईल तो काय ते शिरपे आज सोबत पण आता दोघं जाऊन कसं काय होईल ते? बरं चल ट्राय तर मारून आपलं काय करायचंय हा ते तर आहेच हा बरं अगोदर काय करू 50 तुला दिले 50 मला दिले हा? अरे म्हणजे आपण 50 दिले हा तू दिले मी दिले 50 मग दोघांनी त्या- त्याच्याकडून नाही घेतले आपण तू पण 50 दिले मी बी दिले हा, ना. मग? जाऊ दोघं सारखे हिस्सेदार आहे हा हं? जाऊन पाहू ना आता वर जाऊन पाहू ते. हा चल चल पटकन. काय रे काय बाद आहे? बाहेर घरात आहे का काय रे काय चाललंय काय नाही काम चालू आहे ना घरात ते का चालू केलं काम आता बापरे तुला मग आता वाळत आहे हा का हा ते गवंडी येऊन कारागीर कुठला आहे कारागिरी इडलंच आहे ना वहिनी दिसा ना वहिनी कुठे गेले हा वहिनी कुठे ती ना ती म्हणजे मला मारायला जाऊन द्यायचं काय रे माहेरला हा कधी तिची आई का काही म्हण भेटून येते हा, ते काय 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 ते तिथं बरोबर या बरं चहा प्यायला घराचं काम चालू आहे म्हणा नाही नाही आमचं. चहा आहे ना पण ते सगळं बंद करून टाकले सगळं हाय तिकडे आता इकडे कामात इकडे काय सोयी चहा पाण्याची पण हे काय याचं तू राहतो हे काय भांडे ते कुठे गवंडे पुरते मग चहा करायचं काय चूल आहे काय तू नाही नाही लय तुम्ही चहा टाकतो कुठं होईल मग मग आमची सोय त्या चला हॉटेलमध्ये पाहिजे बाय नाही नाही तुम्ही आले लय चालू लवकर राहते हॉटेलमध्ये रे जा ना हॉटेल चव नाही ना ते जाऊ नाही कवाचा कवाचा उकळेल राहतो हे कसं आपलं ताजा ताजा उकळायचं का रे बा हा मग काय काय झालं त्याचं काम चालू झालं ना तसे लय पाहुणे रावळे त्यात काम पाहिला नाही बा तवलंच काम चालू आहे गावापैकी तू तुझं परत आहे. कामच तेवढं जोरदार आहे जोरदार चालू आहे. एक दिवस शंकरन गणपी आला हा शंकरन गणपी आला हा चाल काम पाहिलं हा हा काम पाहिलं लय म्हणा मस्त काम आहे आज झालं ते झालं हा. आणि ते मला म्हणा तू म्हणली कुठे तू डायरेक्ट हा डायरेक्ट का बरं म्हण काम आहे मग मी बी काय आज बसते पहिला हा आता मी होतो थोडी 90 पेल असं हा बरोबर आहे. बघा 90 पेल होतो म्हणलं तुमचं काम माझी का माझ्या बायकोशी बरोबर खरी बात माझ्या बायकोला काय विचार बरोबर आहे ना बरोबर आहे. तुम्हाला सांगतो
जवळ घेतलं जवळ का बरं असं टिपर होतं खांद्याला खांदा अरे बापरे हा नाही बरोबर आहे रे असे कुठले असे कुठले असे का कुठले बरं पण मग तिने माय बायकोचं नाव घेतलं म्हणून नाव घेतलं बरोबर हा का बा वहिनी कुठे म्हणून असं माझ्या बायकोचं नाव घेतलं होतं ना माहीत तळ पाहिजे अगं मस्त खातात असे कुठल्यानं तुला सांगतो हा. एखादं तंगड मोडलं यो बाबा. एखादा हात मोडला एवढं मारत असते काय दुखलं असेल लय दुखलं असेल बाबूराव. आणि मिठच गेले डायरेक्ट शिरपत असं नाही करायचं ते होऊन आलते ना बिचारे होऊन आलते ना खरं मी घर काय पाहायला तिने मला विचारलं ना ते माझ्या नंबर बायकोला काय शिरपत काय चाललं तुझं बरं आहे ना हा, तो बरं आहे. काळजी घे जरा घराचं काम होईपर्यंत जग जरा हा नाही नाही काही नाही हा? लय उतरायला आलं, काळजी घेत जा हा हा? आणि प्यायचं काम कमी कर जरा आता घराचं काम चालू आहे मस्त कळस करावा नाही घरी एंड झाली पियाची तर बंद केली मी हा बंद करून टाक एवढं बंद तरी बरं आहे. एवढं तरी बरं आहे बाबा तिच्या आईला बायको मागत याच्या आता मी त्याच्यात एक ठरवले पैसे मी एक ठरवले कुणी माणूस आला माशी किती बोलले माझ्या बायको जर नाही, फिरून बरोबर. जर पाहिलं मग? फिरून काय डोळ्यानं पाहिलं की त्याचा डोळा नाही, काढायचा बरोबर बाय बासाची बोलायचं काय काम नवरा आहे नाही आणि ना नवऱ्याशी बोला ना बोटानं दाखवलं ना तिथं बोट छाटायचं नाही बरोबर हा आणि तोंडानं बोला ना जिबच कापून घेणार शिस्तच लावली हा. काम काय होते जमायचं आता जाकली मोठ 6 लाखाची ना आता कसं जमायचं आता हा, मग कमरा मोडून घ्यायची तुला नाही आणि नाही, मग नको गपची बसावा माणसाला असे पिसले तुला सांगतो हा. तुम्ही त्याला म्हणलं ना वजर ते लावून आणा इड हा. तर ते येणार नाही आता भेटला होता एकदा मला हा? कोण गांगे भेटला होता मग तिरपा चालत होता तिरपा गांग्या का लातात उडावला होता लातात शंकऱ्या घरात लोळतोय हा वर्ष त्याची मी त्याची घेतली वर्ष त्याच्या 12 बायकोला. महिने तो त्याच्या बायकोला मी पैसे दिले ना ते पैसे मागायला गेलतो हा का? म्हणलं शंकरराव काय चाललं काय हे बोललो जिरली म्हणलं का बरं ते आलं तर बस शिरपाच्या घर पाहायला गेलं सहज म्हटलं तुम्ही मंडळी कुठे म्हणून काय चालतं काय मग पण आता ती नाही घरी काय करतात नाही काय काम होतं का नाही काम होतं नाही होतं काल कुठं बोलायचं होतं काय काम होतं गेलोच तर म्हणलं चहा पाणी घेऊन हा तिने बोललेलं होतं ना चहा पाणी नाही तिने मला सांगितलं होतं येत जा म्हणा रोज येत जा म्हणा काही कोणी नाही पाहुणे आले का त्यांचा सत्कार करीत रिकाम्या आणि काय त्यांना पाठवायचं नाही रिकाम्या सत्कार म्हणजे तुला सत्कारायला ठेवलं काय हा आणि ती कुठं बाहेर नाही नाही ते आता गेली माय मला ती नाही तोवर काल सत्कार करतो हा. ते आल्यावर कर ना तुमचं काय म्हणत आहे नक्की बाहेर विचार फोन कर नंतर ये ना. फोन करून पाय बरं तिला नाही फोनच लागत नाही फोन चार्जिंग नाही ना कर थोडे तुला काय पाहिजे चार्जिंग नाही मला माहिती ना बरं या ना असं लाईट लावते 3 दिवस सामा करा संध्याकाळपर्यंत या ना असं ना. लई नाही तर चालेल तुमचं मग संध्याकाळी येऊ का थांबा काय संध्याकाळी येत्या का सकाळचा पार येत्या अरे तू इथं काल घेऊन थांब आताच बाय तू असं जर अंगावर झाला शिरपत नाही रे ऐका जाय काय झालं आम्ही काय चुकीचं काही वागलो का बोललो का तुला काही का तो बायकोला काही बोललो आम्ही बोल हे काही पद्धत हवाली बोलायची एवढं पुढे तुम्हाला येऊ नका या ना सुद्धा नाही हा गेल्या 20 रुपयाच्या इटा काय ते म्हणजे 20 रुपयाचे आमची तड मोडतो का मग नाही नाही डोक्यात बोग झालं नाही, तिथं तू- आमची काय खाज मिटवायला निघला का खाज खाज आलती काय मग हे? मी एक का आम्ही बाळाचं बरं तुला आलो का जेव्हा- नाही नाही, नाही आमचे बाळ होते का जवळ काम आहे ना तवर इथे यायचं नाही तुम्हाला सांगतो भाऊ एक जरा ठेव जरा काय आम्ही फुकट नाही आलो इकडं मग काय? आम्हाला कळ लागेल का हा. का लागले काय नाही काय नाही भाऊ नंतर याला काय बाबा घाबरतो हा? काय कळलं- घाबरतो कळलं- हा काय करेल त्या शाकरेला काय केलं मारलं बघ काय आपल्याला मार काय आपले खसा खसा देईल काढून याला काल म्हणतो त्याला म्हणून हा? काय फायदा आहे आता काय म्हणेल म्हणजे तुला काय म्हणत आहे नक्की सांग हा? तुला काय म्हणत आहे तू इकडे तेव्हा ते काटे बिटे आणलो का तुला काय सांगतो रिकामी हाती नाही तुम्ही बापराव, जाऊ दे रे ऐकलं? काय कुठं पंचायत करून घेतो बोल पुढचं नाही बोल नाही, काय नाही सहज आलतो. नाही मग बस सहज आज जोडीचं भाऊ सहज चालतं हा. ना लिगा त्या का मार खात्या आम्ही ना आता आई घालून मुंबई पाहिली बस येतो थोड्या वेळानं. फक्त दिसू दे फक्त मग आम्ही पाहतो हा कोणाला मला मीडच आहे तुला ना रे रे भाऊ आता काय मग? तू तुला काय पाहून उपयोग आहे काय रे बघ मग कोणाला पाहायचंय जा दे आता भेटेल आम्हाला कोणाला कोणाला पाहायचंय जातो आम्ही नको येऊ कोणाला आमच्या पाहायचंय नीट सांगा नाही रे भाऊ हा नाही रे बाबा चालेल बाया माग काय पाहतो खायला का नाही हात पाय मोडून टाकायला जाते काय हो काय काय? झालं एवढे आले काय का? आपले हा काय हा? आपले एवढे तो समीन हा काल आलता बाब्या समा पाहून बाबू आले ते हा ते काल आलती कशाला ते आले तुला विचारत होती तुला म्हणे कमळी कुठे हा 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 मग ते विचारणारच वाचले मा हातून ती कस काय वाचले तो जर नाव घेतो माहीत तळपायचे मस्त का नाही जात सडेल बेजा हं? तुम्हाला मला काय सांगितलं होतं पैसे आण मग मी समा भाऊजीकून 50,000 घेतले आणि बाबू भाऊजीकून 50,000 घेतले तुम्हाला 1 लाख रुपये दिले नाही का हा मग हा त्याच्याकडून पैसे घेतले होते मी ना ते तुम्ही म्हणे ना कोणाकडून बी पैसे आण मग आणले तर आणले पैसे खर्चून जाऊ गेले मला मग काय करायचं
मग असं घरी आले तर काही चहा पाणी करायचं त्या लोकांना चहा आपल्याला पाणी मी मदत त्यांचे करेल. तंगडे मोडी तंगडे कसं काय तंगडे मोठ त्यांनी मला विचार मला काय नाही सांगितलं का तू तुझ्या बायकोनं पैसे आमकून आणले ते डायरेक्ट मध्ये तुझी बायको कुठे मग त्याला आपण कमली कुठे त्याला माहितीये ना बायकोन सांगितलं असेल म्हणून माघारी थोडी आणले पैसे. हा. आले का वहिनी कमळ वहिनी हो हो मी आले तुम्हाला चहा करू का? बघा येऊ गेलो तो नवरा डायरेक्ट आमच्या मागे लागला चहा ब्या काय नाही साखर काय नाही चूक केली आम्ही सांग ऐ खाली आवाज करून बोल काय का बरं खाली आवाज शिरपत्र करू? याला माणूस किंवा हे माणूस की नाही याला काय भाऊ. काय झालं काय झालं आम्ही एक पाहून नाही दिले मग? आम्ही वहिनी पाहून दिले हा. वहिनी पाहून दिली मग तरी ते- बोललो तर माहिती हो तुम्हाला आणि माझ्याकडे पाहून पैसे दिले काय ना हा, तरी म्हणलं तो नवरा बेवडा दारुडे हा. देणार नाही पैसे एवढ्या माणसावर कोण विश्वास ठेवतो? वहिनीला हे बी बोललो माझी बायको डिलिव्हरी जायले वहिनी हा. हं. हा आणि माझ्या बायको आजारी म्हणलो माहिती का डिलिव्हरीचे पैसे आणलेले मग? ना. सगळं सांगितलं बरं मग काय ना आम्हाला जाऊ येत ना तेव्हा तुम्हाला देईन तसं नाही काय? शिरपतराव तसं नाही चालणार वहिनी आम्हाला बोललेले काय? तेव्हा या तुम्ही बरं. अर्ध्या रात्री या तुम्हाला अडचण आली हा. तुम्ही अर्ध्या रात्री या हा, काय आला? हा. हा हा? कशाला म्हणजे ऐ, अहो डिलिव्हरीचे पैसे आणलेले मी काय त्याच्या काय बोलतो पैसे नाही दिले का काय बोलतो? डिलिव्हरी काय मला माहिती की दिवसा होईल का रात्री होईल हा? मग? अर्ध्या रात्री माझ्या बायको आजारी मला सारखे दवाखान्यात द्या तुम्ही जास्त हा. मागायला लागली का बाय मंडळी अर्ध्या रात्री मला द्यावं सारखे लागेल दवाखान्यात सारखे हा, दवाखान्यात बरं. हा मग का वहिनी तुम्ही बोलले ना दादा तुम्ही काय गरम नका खाऊ, मी मस्त दुधात चहा ठेवते तुम्हाला हा. पैसे ऐ, नका. चहाला साखर बिकर नाही हॉटेलमध्ये जाऊन पे त्यांना 10 रुपये दे कस काय नाही तर चार लोक वहिनी अजून 2 तास जेवण करायला हा. देतो. हा ठीक आहे चालेल येडं आहे मस्त ना? मस्त भाजी हा, बनवते. दोघं येतो. दोघं. ऐ सप्त सुन घे हा. ते सोड जेव्हा मी वाढ नाही म्हणा आमचीच पंचायत आहे तुम्ही जा तुमच्या घरी अच्छा. कस काय पैसे दे रे भाऊ अहो आपल्या एवढं मोठं घर आलं पैसे दिले नाही ना मी काय होतो तुम्ही काढता पाय घेता का आता बरं. शिस्तीत आज का बरं शिस्तीत का का काय झालं काय पण नाही ते पाय गाले ना तो पाय मुडी येडे मी आपल्याला गायसारखं सोडा काढी काढी सोडा सोड का तू सोड काय पैसे 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 बघ हा? पैसे बघ पैसे बघ हा चालेल. वाचले मातून वाचले तुम्हाला डोकं आहे का खोकं आहे तू डोकं का मग कशाला खोकं मारता तुम्ही हा? म्हणजे पैसे बी आणले सांगता आईची आवदास ती आवदास ती पैसे गोड लागतात तुम्हाला हा? मागे आलं कोणी केलं की मिरच्या झोमता का मग देऊ जा आपल्या किती दावा देऊ आपलं जो कधी हा? यायचं त्या माणसाच्या बायकोचं जर रात्री दुखा गिखायला लागलं मग तिला मग मग काय करायचं? सरकारी दवाखान्यात घेऊन जाय म्हणा तिला फुकट होते सगळं बरं तुमच्यासारखे गैरहाती लोक नाही ते संसाराचे विचार आहे करणारे लोक आहे तुला एवढं पोरं झाले सरकारी दवाखान्यात झाले का नाही खाजगी दवाखान्यात रुपये तर दिले का आपण पिदाडे तर पिदाडेच राहिले तुम्ही संसाराची तुम्हाला अक्कलच नाही आली हा? याला मग ती मी चहा ती जागा ऐकील आणि त्याचे पैसे त्याला वापस करून देईल. कधी जागा तुझ्या बापाची का जागा बापाची जागा आहे. जागा मा बापाची मी कस काय ओपू दे तुमची बापाची जागा आहे बनवर मी आणून राहिले ना हा. हा? वर आणून राहिली तू गावात राहावं लागेल मला गावात राहावं लागतं काय तुम्हाला नाही. थोडी बाय अहो, तुम्ही मेले की तेच लोक धावून येणार आहे काय नाही काय नाही काय नाही हा. ते जर आले ना तर तिथे मला शेत येतील मौती मध्ये हा, मध्ये मोती. याला पैसे बुडवले मला काय नका सांगू चाल त्या चाल लोकांचे पैसे देऊ चाल नका घरी पहिले. चाल वय घरी वय आणि मस्त अंडे फोड दोन त्यानं आता पैसे मसाले आपल्याला बाबूराव साम्या वाचलो बाबा आता आहे ना भाऊ साम्या एवढं पुढं बाय माणसा पाहून पैसे द्यायचे नाही कधी चांगली जिरली बाबा आपली जेरली म्हणजे जेडा का तुला आलं ते नवरा तिचं बेवडं ते हा? यांची दाखवायची जाते एवढे खायची एवढे ना बाबा मग त्या माणसाला सूत ना साथ हा जर तेवढं लाकूड जर बसला असतं आपल्या तर तंगड मोडला असतं म्हणजे पैसे देऊन आपल्याला परत दवाखान्यात हा ना. ऍडमिट व्हावं लागलं असतं तर त्यानं आपल्याला इशारा केला होता बरं पहिल्यांदा हा, हा. होऊन गेलो पुन्हा याचे बरं मी काय म्हणतो ते पैसे कसे निघायचे आता पैसे काय आता बुडाले म्हणून समजून घे भाऊ आता नाही आता मग त्या ताक फुकून प्यायचं आणि दूध चांगला कांटा असला हा, हा. आपला. हो हे बाबा त्याच्या इकडेच पाहू राहिलं हे बेकारच काय बाबा हे हे अवघड आहे. यांचं काही संगण मत नाही ना तर काही कार्यक्रम तर नाही केला आपल्याला असंच म्हणावं लागलं बाकी काय आता यायला आपण गेला त्या बोळ्यापणामध्ये त्याला बायला पैसे दिले मध्ये मला वाटलं डिलिव्हरी जायला हा तुला वाटतं होय का बाय अरे काच काय अरे वो अशा बाया किती बोल थापा देते हा पैसे काढायचे फक्त करते कानाला हात लावायचा कानाला बस चाल बाबा बाई म्हणून पैसे द्यायचे जीव वाचला नाही जीव वाचला चाल भाऊ, जीव वाचवला आपला चाल